मूर्ती म्हणून गाव आहे. सगळी देशमुख कंपनी 4 नारळी सप्ते त्या गावात झालेले आहेत भगवान बाबांचे. नारळी सप्ते करणं म्हणजे चेष्टा नाही महाराज. अशा अनेक गावं आहेत. म्हणजे शेजारी नागापूर आहेत, बाणेर आहेत. बाणेर पुण्यातलं बाणेर खेडेगाव होतं. सगळी लोक त्यांच्याकडे गेली बाबाला. बाबा म्हटले अरे नको नाही यायलाच पाहिजे. मग 74 वर्ष झाले त्या परंपरेला. आळंदीच्या समाधीच्या दिवशी समाधीचा काला घेऊन बाबा निघायचे, ते बाणेरला यायचे. बाणेरला जशी तुम्ही मिरवणूक काढली अशी बाबाची ही जी मिरवणूक आहे ना, ही नामदेव शास्त्रीची नसते बरं. गादी तुमच्याकडे आली त्याचं प्रमाण आहे, ते व्यक्तीचं नाही. आयुष्यात तुम्ही हे डोक्यात आणू नका की तुम्ही नामदेव शास्त्रीचा सत्कार केलेला आहे. भगवानगडाची गादी आपल्या गावामध्ये आली, त्या गादीचा सन्मान आहे. म्हणून ती पहिली परंपरा आहे. एक गाव घ्यायला येतं आणि जिथं बाबा आहे ते गाव सोडवायला जातं, याला भगवान बाबा म्हणतात. आणि त्या बाणेरमध्ये चिखलामध्ये गाडी अडकली. सगळ्या लोकांनी ती गाडी उचलून घेतली भगवान बाबांची. आणि बाबांनी त्या गावाला असा आशीर्वाद दिला. बाणेर पुण्यातलं दिवाळी साजरी करत नव्हतं महाराज. ज्या दिवशी भगवान बाबा जायचे समाधीच्या दिवशी कार्तिकेला, माहेरच्या लिकी त्या दिवशी यायच्या आणि रोडवर पंगत बसायची बाबा असताना. आज जेवढी मुलं आहेत बाणेरमध्ये तेवढे सांगतात की आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांनी काय केलं. रस्त्यावर पंक्ती बसायच्या. 2 दिवस बाबा बाणेरला असायचे. सगळं गाव त्यांना निरोप द्यायचं. ती 74 वर्षाची परंपरा अजून चालू आहेत ना बाणेरमध्ये. म्हणून गड फार विशाल अंतकरणाचा आहे, उदार अंतकरणाचा आहे. कधीही आणि गादीवर माझ्या अगोदर बसलेले काही सामान्य होते काय? ज्यांनी कीर्तन कसं करावं हे महाराष्ट्राला दिशा दिली ते बंकट स्वामी महाराज. त्यांच्या संकल्पनेनं वारकरी शिक्षण संस्था 1818ला स्थापन झाली. त्याचं मूळ कारण बंकट स्वामी महाराज आहेत. त्यांचे सख्खे पुतणे भीमसिंग महाराज. आणि त्यांचं आयुष्य गेलं मामांच्या हाताखाली आणि ते ऐश्वर संपन्नाच्या गादीवर बसले. काय एवढं वैभव कुणाला प्राप्त नाही होणार महाराज. घराणं उच्च आहे. मामासाहेबांचे त्या काळातले SP चे प्रिन्सिपल त्यांचा सहवास चंदनी ते बोरी चंदनाच्या सहवासात. आणि ज्या गादीनं कधी दरिद्रता पाहिली नाही अशी ऐश्वर संपन्न गादीवर बसलेले भीमसिंग महाराज. काय कीर्तनं असायचं त्या काळामध्ये त्यांचं. माझा मुद्दा लक्षात ठेवा, उदार आणि विशाल अंतकरणाचा आहे. तुम्ही गडावर या. आज अचानक ते सगळं सुरू केलं. मला न विचारता केशव महाराजांनी, मला वरून काही बोलता येईना, म्हटलं वर आल्यावर बोलू. पण आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे. मांडे भोजन आहेत आपल्या सगळ्याला. कीर्तन झाल्यानंतर एवढा मोठा समाज जमतो. मी येताना पोराला म्हटले, मी अरे म्हटलं तुमच्याकडे सुद्धा माणसं जमतात वाटतं ना. ते इकडची कीर्तनं मी बघितलेली आहेत. कधी कधी 50-60 माणसं असतात आणि सगळे म्हातारे माणसं कडेवर पोरं घेऊन येतात. जोपर्यंत स्वयंपाक होत नाही म्हातारं येतं कडेवर, इथं येऊन बसतं. हा काय झालं काय नाही कीर्तन. आणि त्याच्या मनात आलं की कीर्तन मध्येच उठून निघून जातं. ते तुमची हिंमत नाही त्यांना बोलायची का चालली म्हणून. परिसरच असा आहे. पण शिस्त लावा. जे कीर्तन आहेत ते आपल्या धर्माची ज्ञानाची शिकवण आहे. आपण काय काम करतो त्याचं उत्तर आहे. आणि कर्मयोगी राहा. 1 ताससुद्धा जीवनातला तरुण पोरांनी लक्षात ठेवा व्हायला नाही गेला पाहिजे. काही नसलं तर व्यायाम करा, पुस्तकं वाचा, मोठे व्हा. जो दैवत आहे आपलं भगवान श्रीकृष्ण ते कर्मवादी दैवत आहे. अंधश्रद्धेचं दैवत नाही. ते राजे होते भगवान कृष्ण. दैवत आहेत, कर्मयोगी आहेत. 24 तास कर्म करणारे आहेत. आणि संसारात राहून हसणारं एकच व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे भगवान कृष्ण आहेत. सगळी मूर्ती बघा तुम्ही, टेन्शनमध्येच आहेत सगळे देव. बघितलं ना. फक्त कृष्ण असा आहे, देवडा चरणी वाजवितो या हास्य एवढं भगवान बाबा आहेत ना, 2 बरोबर ठेवायचे हसवण्यासाठी. एकाचं नाव सखाराम होतं, एक दुसरा एक होता. त्यांनी फक्त भगवान बाबाला हसवायचं आणि बाबा हसायचे. असे विनोद वगैरे करायचे. बाबांचा फोटो गंभीर आहेत, पण प्रत्यक्षामध्ये बाबा फार एक, ज्यांनी ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलेलं आहे महाराज, ते गंभीर कसे काय राहतील. चंचल राहणार, हुशार राहणार, तब्येत कशी असावी बघा त्यांच्याकडे.
कसं असते तब्येत वगैरे, असे बाबा हसवणारे असायचे बाबा. आणि 2-3 माणसं हसवायला ठेवलेले असायचे. फड असायचा, तो दिंडी असायची, ती मोठा प्रकार असायचा. कधी जेव्हा कधी येईल तेव्हा आपण याच्यावर विश्लेषण करू. आपल्या जवळजवळ 3:30 वाजले तर आपल्या मांड्याचा टाईम झालेला आहे. संध्याकाळी 5 वाजले तरी मी इथंच बसणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. गादीच्या दर्शनाला महत्त्व आहे. जिथं जातो आम्ही तिथं आहे ना, गादीचं पाया पडतात लोक, त्याचं महत्त्व जास्त मानलं जातं. बाबाचं कीर्तनाचं महत्त्व कमी असतं. म्हणून ज्यांना दर्शन घ्यायचं असतं, पोरं आहेत, छान मुलं आहेत, लाईन लावून एका बाजूनी या, एका बाजूने घ्या. तोपर्यंत मांडे तयार झालेले आहेत, मांड्याचं जेवण करा. मी बसलेलोच आहे, आम्ही कुठं जात नाहीत. आणि समारोप करत असताना आपल्या परिसरातले आमदार रत्नाकरजी गुट्टे यांनी भगवानगडासाठी 5 लाख रुपये जाहीर केलेले आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कमी वाटतात मला, पण जाऊ दे आता. सगळे हसायला लागलेत बघा. काय करणार आहे ते पैशाचं मलाही समजत नाही. काय अशा ठिकाणी द्यायची नाही तर द्यायचे कुठं? नाही, मी आपल्या विनोदाचा भाग आहे. त्यांनी रत्नेश्वर मंदिर बांधलं होतं. त्यांच्या उद्घाटनाला गादीवर बसल्यानंतर मी 20 वर्षापूर्वी टोकवाडीला गेलो होतो, उद्घाटन केलं. माझा एक विनोदाचा भाग आहे. आमची जी भगवानकडे ना एवढा सशक्त आहे महाराज. मी आता जाहीर केलं आहे, ज्या दगडामध्ये मंदिर होते ज्ञानोबारांचं, त्याच दगडामध्ये बाबाचं समाधी वर आणून अशी मंदिर बांधायचं. त्याला आम्ही वर्गणी करणार नाही हे मी गडावर जाहीर केलेलं आहे. कारण की ऊसतोड कामगारांनी इतकी जास्त वर्गणी दिली. माऊलीच्या मंदिरामध्ये बाबाचं मंदिरसुद्धा पूर्ण होतं. आता जी तुमची वर्गणी नाही, दोन्ही ठिकाणी दगड लागणार आहे. माऊलीच्या मंदिराला पण दगड आहे आणि भगवान बाबाच्या मंदिराला पण याच वर्गणीमधून दगड आहे. म्हणून आपण असू नाही तर नसू, आपला दगड भगवान बाबाच्या ठिकाणी पोहोचला हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे महाराज. म्हणून मी आपले एक विनोद करत होतो. आमचे पहिल्यापासून बऱ्याच वेळा 20-22 वर्षापासून संबंध आहेत रत्नाकरजीचे. म्हणून असं काही हे नाही, मागावं असं नाही काही. पण तुमची श्रीमंती पाहिल्यानंतर असं वाटलं. बरोबर आहे का? आणि ज्ञानोबारांची एक ओवी आहे, कधी लक्षात ठेवा, दाता कधी गरीब नसतो. भगवंत देणाऱ्याला कधी गरीब ठेवत नाही. कारण की दाता जो आहे ना, त्या दात्यावर धर्म आधारित आहे. हा काही हिंदू धर्माचा विषय नाही आहे. सोन्याच्या मशिदी आहेत, दुबईला जा, अबुधाबीला जा, सोन्याच्या मशिदी आहेत. हे कोणी दिलेलं आहे? दान आहे ते. आणि एवढे माणसं बसलेले, त्यांनी सांगा एखाद्या मशिदीला त्यांनी पैसे मागितलेत म्हणून. घेत नाही तुमचे पैसे, ते सरकारचे घेत नाहीत. एवढा स्वाभिमान आहेत. आज लंडनमध्ये माझं 1000 मशिदी तयार झालेल्या आहेत फक्त दानावर. चर्च तयार होतात दानावर. म्हणून धर्मस्थानं जर टिकले तर आपला पुढं धर्म टिकणार आहे. धर्मस्थानं ही दिसण्यासाठी नाहीत, आपलं अस्तित्व आहे ते. कोणार्क मंदिर पाहायला लोक जातात, आपलं अस्तित्व आहे. जगात कुठली सुविधा नसताना सुद्धा एवढं भारी मंदिर बांधलंय, लोक अभिमान बाळगतात. दुसराचा देश काय, आपला देश बघा ना. वेरूळचं लेणं आहे आणि माऊलीने अभंगात वर्णन केलेले आहेत. आधी कळसू मग हे, म्हणजे यांनी पर्यटन शिकवलेले आहेत. हे माऊलीच आपली आहे की जे कलेला महत्त्व देतात, संगीताला महत्त्व देतात, शास्त्रीयतेला महत्त्व देतात. आणि ज्ञानोबारांची एक ओवी आहे, दाता जो असतो ना, तो दान देत असताना फिक्स डिपॉझिट करत असतो. ह्या ओव्या जुन्या लोकांना कळत नाही, ते आमच्यासारख्याला कळतात. वेचकपणेची संचक, खर्च करत असतानाच तो सेफ डिपॉझिट करत असतो. ही 15व्या अध्यायात ज्ञानोबारांची ओवीत. अथवा दानशीळ याज्ञिक, दानशीळ पूर्वक, वेचकपणेची संचक. वेचकपणे म्हणजे खर्च करणे, त्याच निमित्ताने तो पुण्याचा संचय करत असतो. म्हणून श्रीमंतीमध्ये जन्म घेणं, चांगल्या ठिकाणी जन्म घेणं, याला होणारा पुण्य. ज्यांनी दिलं असेल त्यांचे मी आभार मानतो. आणि फार शांततेनं आपण सगळं ऐकून घेतलं. हे खरं म्हणजे भगवानगड कळावा, बाबा कळावेत, एवढाच या बोलण्यातून उद्देश होता. निर्गुण महाराज यांच्या निमित्ताने भगवान बाबा तुमच्यापर्यंत पोचले, हे त्यांचं पुण्य आहे. भगवान बाबा की
झालं ना, आता लाईनीला लागा. मांडे भोजन. सर्वांनी बोला भगवान बाबा के. जे आपले संयोजक मंडळी आहेत, सेवक मंडळींनी इथं लाईन करायचे. इकडून महिला मंडळी येतील दर्शनासाठी. लाईन सर्वांनी करायची. आदरणीय ऐका, पहिलं पुरुष मंडळीला दर्शन करू द्या. पहिलं पुरुष मंडळीला दर्शन करू द्या, कोणी घाई करू नका. सर्वसामान्यासाठी मी परभणी ते भगवानगड वाह्या गंगाखेड अशी बस सेवा सुरू करून देतो आहे असं मी महाराजांना वचन देतो आणि बस चालू करतो. धन्यवाद. पुरुष मंडळी दर्शन अगोदर करतील. महिला मंडळ सर्व खाली बसा. तुमचं स्वतंत्र दर्शन होणार आहे. बाबा 5 वाजेपर्यंत बसतो असा बाबांचा शब्द आहे. पुरुष मंडळी एका साईडला, संयोजक मित्र मंडळ उंडेगाव संयोजक मित्र मंडळ एका साईडनं माणसं सोडा. स्पीकर वाले आपण हे व्यासपीठ थोडं उचला, माणसांना थोडं अडचण होते. महिला मंडळ कोणी उठू नका. सर्वांचं दर्शन झाल्याशिवाय बाबा उठणार नाहीत. उंडेगाव सर्व ग्रामस्थ मंडळी. भैया हो दादा, पलीकडून या, पलीकडून या. त्याच्याशिवाय यांना इकडे येताच येणार नाही. पलीकडून या, पलीकडून या. तुम्ही सगळेजण पलीकडून या, सगळेजण या पलीकडून. पलीकडून या, पलीकडून या, पलीकडून या. बाबा पलीकडून या, बाबा पलीकडून या, पलीकडून या. धक्का लागेल. पलीकडून या, पलीकडून या, पलीकडून या, पलीकडून या. ऐका, घाई करू नका. मी इथंच आहे तुमच्यासाठी. ऐका, तुमच्यासाठी दिवस ठेवलेले आहेत. जी सेक्युरिटी अशी या, डाव्या हातून या आणि उजव्या हातून जा. इकडून कोणी येऊ नका, असं सोडा. यास डाव्या हातून या आणि सिक्युरिटी अजून इकडं चाला. हां, कडा करा, कडं करा, कडं करा. मागं सरक. बाकीच्या पोरं कुठे गेले? चालू चालू. सोबत लक्ष्मणराव फोटो घ्या. पंक्ती बसवायच्या का? बसवा. पुरुष मंडळाच्या पंक्ती धरून बसा. भोजन झाल्याच्या नंतर बाबा इथंच आहेत, नंतर दर्शन घ्या. पुरुष मंडळ पंक्ती धरून बसा. सर्वांना दर्शन दिल्याशिवाय बाबा जाणार नाही असं त्यांनी घोषित केलेलं आहे. आपण पंक्ती धरून बसा. कार्यकर्ते मंडळ पंक्ती बसवून घ्या. आपण जे जाहीर केलेले तिकडे जाऊन कार्यकर्ते मंडळ तरुण मंडळ सर्व घराकडे जातात.